देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत राहण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे. एका बाजूला आलिशान टॉवर्स आणि महागडे प्रकल्प झपाट्याने उभे राहत असताना दुसऱ्या बाजूला हजारो कुटुंबे अजूनही पागडी पद्धतीतील घरे, कोळीवाडे आणि जुन्या कर्मचारी आवासांमध्ये अत्यंत मर्यादित सुविधांसह जीवन जगत आहेत. हा प्रश्न केवळ निवाऱ्यापुरता मर्यादित नसून तो सामाजिक आणि सांस्कृतिक अस्तित्वाशीही जोडलेला असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसत आहे. पागडी घरांची अवस्था विशेषतः चिंताजनक बनली आहे. अनेक जुन्या इमारती जीर्ण झाल्या असून काही ठिकाणी त्या कोसळण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहेत. पुनर्विकास हा यावरचा मार्ग असला तरी भाडेकरू, मालक आणि विकासक यांच्यातील मतभेदांमुळे अनेक प्रकल्प रखडले आहेत. परिणामी रहिवाशांना जीव धोक्यात घालून राहावे लागत असून सुरक्षित घराची प्रतीक्षा अधिकच लांबत आहे. दरम्यान कोळीवाडे हे मुंबईच्या पारंपरिक ओळखीचा महत्त्वाचा भाग असले तरी या भागांमध्ये अजूनही मूलभूत सुविधांची कमतरता जाणवते. अरुंद रस्ते, जुनी घरे आणि अपुरी पायाभूत सुविधा यामुळे येथील नागरिक अनेक अडचणींचा सामना करत आहेत. पुनर्विकासाच्या प्रक्रियेत त्यांच्या सांस्कृतिक ओळखीला धक्का बसण्याची भीती व्यक्त केली जात असून विकास आणि परंपरा यामध्ये संतुलन राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. याचबरोबर कर्मचारी आवासांची स्थितीही गंभीर आहे. अनेक सरकारी आणि खाजगी संस्थांची ही घरे आता कालबाह्य झाली असून दुरुस्तीअभावी त्यांची अवस्था खालावली आहे. वाढती लोकसंख्या आणि मर्यादित जागा यामुळे रहिवाशांचे हाल होत असून पुनर्विकासाच्या प्रक्रियेत होणारा विलंब नाराजीचे कारण ठरत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांसाठी सुरक्षित आणि परवडणारे घर उपलब्ध करून देण्यासाठी ठोस आणि समन्वयित उपाययोजना करण्याची गरज अधिक प्रकर्षाने समोर येत आहे.